सुहास राजमाने आहेत ते सुद्धा स्वतः म्हणजे ह्याच्यात उमेदवारीत नसताना देखील त्यांनी म्हणजे मंत्रालयात वगैरे जाऊन सगळ्यांना भेटून वेगवेगळ्या निधी वगैरे मंजूर करून आणलेले आहेत. सुहास राजमाने साहेबांना त्यांनी बरेचसेच विकास कामं केलेले आहेत. महिलांच्यासाठी रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. आमच्या गावाचा खूप चांगला विकास केलेला आहे. आता गेल्या किती वर्षापासून तर आम्ही बघत आलोय, जे त्यांनी सांगितले ते सगळं त्यांनी केलेलं आहे. काय अडचणी आहेत त्या व्यक्तीपासून भाजपकडे जाणार ना, मग तिने आमची सोय करणार. त्यामुळे आम्हाला दोन्ही पण बघितलं पाहिजे. सुहास दादा राजमाने आहेत किंवा म्हणजे मिनलताई आहेत, त्यांच्या मार्फत अजून जास्त हे करायचं आहे, आम्हाला विकास करायचा आहे गावाचा. म्हणजे जलस्वराज्याच्या योजना झाल्या, परंतु आपल्या आमच्या रस्त्याचे झाले, मंदिरांची कामं झालेली आहेत. त्यांनी कायमस्वरूपी आमच्या गावाला मदत करत आलेले आहेत आणि इथून पुढे पण करणार आहेत. त्यांनी भाजपमधून उभारले, खूप चांगलं काम केलेलं आहे. आतापर्यंत त्यांचा खूप पाठिंबा आहे. आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. या गावात अगदी पाणी प्यायला सुद्धा नव्हतं, इतकी वाईट परिस्थिती होती. पण आता पाणी भरपूर आहे, तळ्यामधून म्हणजे पाण्याचा पुरवठा भरपूर होत आहे गावाला. मी प्रथमच सांगितले, सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणारा नेता आहे, त्यामुळे काही विषयच नाही. आमचा पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावर. गॅरंटी आहे आम्हाला त्यांची पूर्णपणे. चिन्हच कमळ आहे, त्यामुळे काही विषयच नाही. त्यांच्या व्यक्तिमत्वातून, त्यांच्या कामातून आम्हाला गॅरंटी आहे. जे बोलले ते त्यांनी केले. पण आम्ही कमळलाच निवडून आणणार आणि बीजेपीलाच प्राधान्य देणार आहोत. जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं मी पोहोचलोय रुई जिल्हा परिषद मतदारसंघातील अत्तिग्रे या गावामध्ये आणि अत्तिग्रे गावातील काही महिला माझ्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूयात आणि त्यांच्या गावाचा विकास किती झालाय, त्यांच्या परिसराचा विकास किती झालाय आणि जिल्हा परिषद सदस्य त्यांच्या दृष्टीनं कसा असावा हे आपण जाणून घेऊयात. नमस्कार, काय सांगाल? जिल्हा परिषद निवडणुका लागलेल्या आहेत, तुमच्या या अत्तिग्रे गावामध्ये सुधारणा झाली का? हो, झालेत की, भरपूर झालेत. म्हणजे जलस्वराज्याच्या योजना झाल्या, परंतु आपल्या आमच्या रस्त्याचे झाले, मंदिरांची कामं झालेली आहेत. पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सुटलेले आहेत. बाकीचे मी सुहास राजमाने साहेबांना कधी भेटले नाही, पण त्यांच्याबद्दल मी खूप काही ऐकलेलं आहे. काय ऐकलं? म्हणजे त्यांनी बरेचसेच विकास कामं केलेले आहेत. आमच्या गावातली बी केलेले आहेत, बाहेरचे नवतरुणांना संधी दिलेल्या आहेत. प्रकाराची वगैरे सगळी कामं केलेले आहेत. महिलांना संधी दिलेल्या आहेत त्यांनी. काय सांगाल, तुम्हाला काय वाटतं? महिलांच्यासाठी रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. आमच्या गावाचा खूप चांगला विकास केलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा करणार आहेत ते. कुठेतरी आता जिल्हा परिषद पदाचा त्यांना एक स्वार्थ दिसायला लागलाय, म्हणून ते महिलांसाठी आतापर्यंत त्यांनी कामं केलीत आणि या निवडणुकीला उत्तर असं वाटतंय का? तसं काय नाही, त्यांनी कायमस्वरूपी आमच्या गावाला मदत करत आलेले आहेत आणि इथून पुढे पण करणार आहेत आणि ते चांगले आहेत. या आधी अनेक जिल्हा परिषद सदस्य आपण बघितलेले आहेत. मतं मागायची, निवडून यायचं आणि गायब व्हायचं, असं सुहास राजमाने करणार नाहीत कशावर? नाही, ते काही करणार नाही. तसं आमचा पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावर. पूर्ण चांगला आहेत आणि आर्थिक विकास पण पूर्ण चांगला केलेला आहे आणि इथून पुढे पण करणार आहेत. भाजप पक्षाकडनं त्या त्यांनी राबवणार ही आम्हाला त्यांची 100% गॅरंटी आहे. कुठल्या योजना सांगितल्या? त्या सांगितलेल्या योजना सगळ्या, मंदिराला म्हणा, परंत लग्न करणाऱ्या विवाहित मुलीसनी त्या 10,000 देणार आहेत त्यांनी ते. परत ते 1 कोटीचं जे आता म्हणजे एवढं म्हणजे जास्त गावचं मतदान पडेल ते 1 कोटीचा निधी निवडून आल्यानंतर मिळवून देईन ते योजना राबवतील. आश्वासनांचा पाऊसच आहे, पण कामं करतील असं दिसतंय का? हो, असं वाटतंय. भाषणावरून तर आम्हाला गॅरंटी वाटते. घरला येऊन सुद्धा आमच्या तुम्ही गेलेले आहेत सर ते. त्यामुळे त्यांचा आम्हाला ते विश्वास असा आहे, ठाम विश्वास आहे. आता सुहास राजमाने हे भाजप पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काय वाटतंय, तुमच्यासारख्या सगळ्या महिला ज्या आहेत त्या त्यांच्यासोबत राहतील का? हो, नक्की राहतील. त्यांनी भाजपमधून उभारले, खूप चांगलं काम केलेलं आहे. आतापर्यंत त्यांचा खूप पाठिंबा आहे. आम्ही त्यांना पाठिंबा देऊ, कारण त्यांनी अशी कामे केलेली आहेत की ते दिसून येत नाहीत, पण त्यांनी भरपूर कामे केलेली आहेत. गावाच्या विकासासाठी असू देत, पण भरपूर काम केलेलं आहे. त्यामुळे आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे त्यांना. आणि एकदा निवडून आल्यावर 5 वर्ष काय होणार? नाही, असं होणार नाही. गॅरंटी आहे आम्हाला त्यांची पूर्णपणे. म्हणतात ना बघा, चायनीज गॅरंटी असू शकते. नाही, चायनीज सेंटरला गॅरंटी नसते. पण सुहास राजमाने साहेबांना आणि राजू मगदूम साहेबांची गॅरंटी करतील का? मग हो, करणार 100%. एक महिला म्हणून तुम्हाला काय वाटते की बाबा या गावात काय व्हायला पाहिजे अजून? महिलांच्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून महिलांना गृह उद्योग यायला पाहिजेत, जेणेकरून इन्व्हेस्टमेंट जो आहे
तो नसावा आणि महिलांच्यासाठी गृह उद्योग त्यांच्यातर्फे यावा बर ही इच्छा आहे. सुहास राजमाने आणि करतील सुहास राजमाने करतील ही गॅरंटी आहे. एवढी कशी काय गॅरंटी गॅरंटी आहे. गॅरंटी आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वातून त्यांच्या कामातून आम्हाला गॅरंटी आहे. बर त्यांच्या बोलण्याच्या माध्यमातून व्यक्तिमत्व कुठेतरी तुमच्यात भाजप आता ते भाजपकडनं उभा आल्यात कुठंतरी तुमच्यात लाडकी बहिणीला मिळतात म्हणून काय खुश नाही आहे नाही असं काही नाही. असं काही नाही. असं काही नाहीये. उद्या लाडकी बहीण बंद झाल्यावर तरी पण आम्ही कमळलाच निवडून आणणार आणि बीजेपीलाच प्राधान्य देणार आम्ही. का बीजेपीनं असं काय केलंय बीजेपीने भरपूर प्रयत्न केलेत, गरीब जनतेपर्यंत पोहोचलेत ते आणि सगळ्यांना सहकार्य करत आले आणि सर्वसामान्यापर्यंत ते पोहोचले. त्यामुळे बीजेपीलाच यशस्वी करणार आहे आम्ही. मला सुद्धा आता लाडकी बहीण योजना मिळत नाहीये, म्हणजे थोडे दिवस मिळाली मला, नाही असं नाही. सरकारी माझे मिस्टर गव्हर्नमेंट सर्व्हिस असल्यामुळे मला लाडकी बहीण योजना मिळत नाही. आता बंद झालेलं आहे, केवायसी चाललेलं आहे. पण इथून पुढे ते काय काय नसताना सोय करणार ही पण मी गॅरंटी देऊ. काय हो तुम्ही त्यांच्या कानात सांगताय काय काय सांगता जावा जावा काय सांगताय ताई? जिल्हा परिषद निवडणुका आहेत, जिल्हा परिषद सदस्य जो आहे तो कसा पाहिजे हो? जिल्हा परिषद सदस्य हा प्रत्येकाच्या मागण्या पूर्ण करणारा, अडचणी दूर करणारा, लोकांना म्हणजे आश्वासन देणार आणि नंतर नाही काम करणारा असं नाही. ज्या शब्दाला जो शब्द दिलाय त्याला जागला पाहिजे. मग भाजप सरकारनं प्रत्येक अडचणीला आम्हाला मदत पण केली आहे. लाडक्या बहिणीच्या मार्फत प्रत्येक महिलेला म्हणजे अनुदान म्हणून महिन्याला 1500 रुपये दिलेले आहेत. पण नवउद्योजकांना म्हणून PMFME अशा वेगवेगळ्या ज्या सरकारी योजना आहेत त्यामध्ये नवउद्योजकांना त्यांनी चालना दिलेली आहे. हे कुठेतरी आता निवडणुका तोंडावर आहेत, निवडणुका आहेत म्हणून सुहास राजमाने काम करतायत, भाजप सरकार काम योजना द्यायला लागले असं दिसतंय का कुठं? नाही. आता गेल्या किती वर्षापासून तर आम्ही बघत आलोय, जे त्यांनी सांगितले ते सगळं त्यांनी केलेलं आहे आणि आम्हाला त्यांच्यावरती आता पूर्ण विश्वास आहे भाजप सरकारवर. आता तुम्ही भाजपकडनं सुहास राजमाने निवडणुकीला उतरलेले आहे, तुम्ही व्यक्ती बघणार काय पक्ष बघणार? आम्ही व्यक्ती बघणार, दोन्ही पण बघणार. दोन्ही पण आल्यावर नाही आम्ही सांगते ना, दोन्ही पण बघणार. काय दोन्ही बघितल्यावर काय फायदा होईल? व्यक्तीकडनं आमची सोय होणार. आमचे जे आहे ते काय अडचणी आहेत त्या व्यक्तीपासून भाजपकडे जाणार ना, मग तिने आमची सोय करणार. त्यामुळे आम्हाला दोन्ही पण बघितलं पाहिजे, भाजप पण व्यक्ती पण सगळेच बघितलं पाहिजे. ताई काय सांगाल, जिल्हा परिषद निवडणुका आहेत, आज आपण बघतोय की आपल्या दारात प्रचार सुरू असतात, लोक येतात. गावाचा विकास थांबलाय असं वाटतंय गाव तुमच्या अत्तिग्रेचा? आम्हाला म्हणजे आमच्या गावच्या सरपंचाने बऱ्यापैकी विकास केला आहे, पण आता जे सुहास दादा राजमाने आहेत किंवा म्हणजे मिनलताई आहेत त्यांच्या मार्फत अजून जास्त हे करायचंय, आम्हाला विकास करायचा आहे गावाचा. आम्हाला खात्री आहे की ते म्हणजे सुहास दादा असू देत किंवा मिनलताई असू देत त्यांच्या मार्फत भरपूर निधी म्हणजे मान्य होणार आणि आमच्या गावाचा विकास होणार. हे तुम्हाला फक्त खात्री आहे हो, पण तुमच्या खात्रीला उद्या कात्री लागल्यावर काय नाही लागणार, याचा आम्हाला 100% गॅरंटी आहे. अजूनही गॅरंटीज आहे? गॅरंटी आहे. आपण अनेक जिल्हा परिषद सदस्य बघितलेले आहेत, निवडणुकीपुरते यायचं, मतं मागायची आणि निवडून आल्यावर 5 वर्ष गायब व्हायचं. असं काय नाही, सुहास राजमाने करणार नाहीत. मी सांगते, राजू मगदूम आहेत ना, त्यांनी म्हणजे आता 15 वर्ष झालं ते माणगावचे सरपंच आहेत. त्यांनी आतापर्यंत जे माणगाव मध्ये जितका विकास केलाय त्याच्यापेक्षा पण जास्त ते जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी निवडून आल्यानंतर करतील, त्याची आम्हाला खात्री आहे. आणि त्यांनी म्हणजे आता सध्या त्यांना उमेदवारी न मिळता महिलांसाठी 2 ट्रिप अवेलेबल केल्या किंवा महिलांसाठी कोणताही म्हणजे अडथळा आला तरी त्याच्यात ते म्हणजे सहकार्य करतात, आम्हाला खात्री आहे. आणि हे सुहास राजमाने ते सुद्धा स्वतः म्हणजे ह्याच्यात उमेदवारीत नसताना देखील त्यांनी म्हणजे मंत्रालयात वगैरे जाऊन सगळ्यांना भेटून वेगवेगळ्या निधी वगैरे मंजूर करून आणलेले आहेत. त्यांना माहिती आहे, त्यांनी माहिती अगोदरच घेतलेली आहे की कसं कुठून निधी मिळतो वगैरे ते. त्याच्यामुळे आम्हाला खात्री आहे की ते आमचा विकास करतील, चांगल्या पद्धतीने करतील. करणार, नक्की करणार. ठरवलंय सगळ्यांनी? ठरवलंयच का, आता चिन्हच कमळ आहे त्यामुळे काही विषयच नाही. आता तर जेवढे इथे आलेत म्हणजे धैर्यशील दादा म्हणा आणि कोण निवडून जरी आले असले तरी त्यांनी पण असंच जे बोलले ते त्यांनी केले. धैर्यशील मानेने पण केलं? हो केल्यात कामं? हो केल्यात. बर, आता या वेळेला निवडणुका बघतोय आपण, अनेक आश्वासनांचा पाऊस फक्त सुरू आहे.
त्या म्हणतात तुम्ही गॅरंटी आहे, तुम्ही नाही. म्हणताय गॅरंटी आहे, मग नंतर आश्वासनाच्या पावसात फक्त आपण भिजायचं का? नाही म्हणजे आजपात्र ज्याने ज्याने आश्वासनं दिले त्याने ती कामं केलेले आहेत. हा. हो अतिरे गावामध्ये केलेले आहेत. त्यामुळे आश्वासन ते येऊन गेले तर अशोक बापू असू देत, खासदार म्हणजे धैर्यशील माने असू देत, त्यांनी आम्हाला जितकं म्हणजे आम्हाला हे दिलं होतं, आश्वासन दिले होते ते त्यांनी पूर्ण केलं. आणि यांच्याकडून पण ही बीजेपीची लोक आहेत, त्याच्यामुळे आम्हाला खात्री आहे की ते आता म्हणजे बीजेपीचं सत्ता आहे, त्याच्यामुळे ते त्यांच्याकडून हे आणू शकतात ना काम. काय तुम्ही महत्वाचा मुद्दा सांगितलात की बीजेपीची सत्ता आहे, बीजेपीचं काम आहे, सुहास राजमानेंनी कामं भरपूर केलेत, त्यांना मंत्रालयाचा अभ्यास आहे, या सगळ्या गोष्टी मला सांगितल्या. त्यांनी कामं भरपूर केलीत. त्यात मेन म्हणजे काय आमच्या गावचे कार्यकर्ते हा. ह्यांचा मोठा वाटा आहे त्यात. म्हणजे कार्यकर्ते त्याने आपली कामं चोख करतात. बरोबर. सुहास, माझा प्रश्न निम्म्यात तुम्ही थांबवला. अनेक कामं त्यांनी केलेत असं तुम्ही म्हणाला, पण एवढी कामं करतायत तर कशाला पाहिजे जिल्हा परिषद सदस्य पद? करतायत, पण त्यांना ते म्हणजे मेन ही पद असल्याशिवाय पण ते निधी मान्य करून आणू शकत नाही, प्रोसेस पूर्ण होऊ शकत नाही. ते बाजूला असून काही पण करू शकतात, पण ज्या मुद्द्यावर त्यांना पाहिजे ते असलं तर ते आणू शकतात ना. आता सुहास राजमाने कुठंतरी पैशाचा अमाप वापर करायला लागल्यात आणि आमिष दाखवून निवडणूक लढवा लागल्यात. नाही नाही असं काही नाही. वाटते का तसं? नाही नाही असं काही वाटत नाही. बर, तुम्ही काय मी सांगता? प्रथमच सांगितलंय, सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणारा नेता आहे, त्यामुळे काही विषयच नाहीये. त्यांनी असं पैशाचा आमिष दाखवला असं काही नाही, फक्त माणसाने माणुसकी जोडली. बर. मिनलताई असू देत, सुहास दादा असू देत, किंवा धैर्यशील दादा असू देत, अशोक बापू असू देत, त्यांनी काय असं आमिष वगैरे पैशाचं वगैरे काही नाही, पण त्यांनी कसं आहे कार्य करून माणसांना म्हणजे आपुलकीनं सगळ्यांना एक महिला आहात, काय वाटतंय आपल्या आत्तिगिरे गावामध्ये महिला म्हणून तुम्हाला काय वाटते, काय विकास काम अजून व्हायला पाहिजे? आत्तिगिऱ्यामध्ये भरपूर विकास कामं आहेत. आमच्या गावच्या सरपंचांनी पण बरेच कामं म्हणजे दळण असू दे मोफत दिले, परत शुद्ध पेयजल असू दे मोफत दिले. पण म्हणजे आता फक्त आमचं तळ एक सुशोभीकरण करायचं, त्याच्यासाठी पण त्यांनी निधी म्हणजे मान्य करून आणायला लागले. हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार हे आत्तिगिरे गावचा मुख्य उद्देश आहे. बर. त्यांच्या माध्यमातून आमचं हनुमान मंदिर पूर्ण होईल ही आमची इच्छा आहे. बर, तुम्हाला काय वाटतंय, काय व्हायला पाहिजे आत्तिगिरे गावात? त्यांनी सांगितले तेच अजून झालं पाहिजे. म्हणजे महिलांसाठी गृह उद्योग जे काय असेल ते पण चालू झाले तर बरं होईल. म्हणजे गोरगरीब जिल्हा परिषदच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना अनेक महिलांसाठी असतील, शेतकऱ्यांसाठी असतील किंवा ग्रामीण भागातील लोकांसाठी असतील, त्या योजना इथपर्यंत आल्यात का? हो आलेत की, थोडेफार आलेले आहेत. होय. पण योजना फक्त गावात आल्या हो, पण त्याचा लाभ मिळाला का लोकांना? नाही अजून, पण मिळणार. बर, अजून पण खात्री आहे? होय. तुम्हाला काय वाटते, योजनांची अंमलबजावणी होत्या? होत्या हा? होणार. होय ताई, तुम्ही आता आपण बघतोय की ज्यावेळेला आपण मार्केटमध्ये फिरत असतोय, लोकांच्यात जात असतोय, इकडे तिकडे जात असताना आपलं गाव कुठंतरी मागं पडायला लागले असं दिसतंय का कुठे चित्र? म्हणजे मागं पडायला लागले असं नाही, म्हणजे ते सगळे गावातली लोक असू दे, महिला असू दे, सगळे एकमेकांना समजून साथीने सगळे एकजुटीने काम करतायत. त्याच्यामुळे आमच्या गावाचा विकास हळूहळू होत चाललाय. बरेच ह्या गावात अगदी पाणी प्यायला सुद्धा नव्हतं, इतकी वाईट परिस्थिती होती, पण आता पाणी भरपूर आहे. तळ्यामधून म्हणजे पाण्याचा पुरवठा भरपूर होत आहे गावाला. तर आपण पाहिलं की रुई जिल्हा परिषद मतदारसंघातील आत्तिगिरे गावातील महिलांशी आपण संवाद साधला. अगदी मनमोकळेपणाने महिलांनी आपल्या प्रतिक्रिया आपल्याशी बोलताना व्यक्त केलेल्या आहेत. आत्तिगिरे जे गाव आहे या गावामध्ये खासदार शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने असतील, आमदार अशोकराव बापू माने असतील, त्याचबरोबर या ठिकाणी जे सरपंच आहेत, त्याचबरोबर आता सुहास माने ज्यांच्याकडे कोणतेही पद नसताना त्यांनी देखील या गावामध्ये अनेक विकास कामं केलेली आहेत आणि मंत्रालयाशी त्यांचं जे काय येणं जाणं आहे त्यांच्या कारकिर्दीमुळे त्यांना सगळा संपूर्ण अभ्यास आहे आणि याचमुळे या संपूर्ण गावाचा विकास गतीने होऊ शकतो अशा प्रकारचा विश्वास जो आहे या महिलांनी आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या 7 फेब्रुवारीच्या निकालात आत्तिगिरे गावातील महिलांचा कौल कोणाला असणार आहे हे पाहण्यात तितकंच महत्वाचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, KK न्यूज, आत्तिगिरे.